दिल्लीत त्या राहुल गांधीच्या मागे पुढे शेपटी हलवत फिरणारा संजय महाराष्ट्रात येऊन स्वाभिमानाच्या गप्पा मारतो. स्वाभिमान या गोष्टीशी तुझा काडीचा तरी संबंध आहे का रे? संजय राऊत सारख्या नीच माणसाला मुंबई मराठी माणूस याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. पत्राच्या घोटाळ्यात त्यानं जी घरं खाल्ली ती मराठी माणसांचीच होती ना. तेव्हा कुठे गेलं होतं याचं मराठी प्रेम? इतकी वर्ष मुंबईमध्ये धारावी ही झोपडपट्टी होती. या झोपडपट्टीमुळे जगभरात मुंबईची अब्रू जात होती. तेव्हा याला नाही वाटलं धारावीकरांसाठी काही करावं? 25 वर्ष मुंबई महानगरपालिका तुमच्याच ताब्यात होती ना. झाकण झुल्या यांची हप्तेखोरी बंद होणार म्हणून याला आज मराठी माणूस आठवला. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या गडदुर्गांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळालं. याच्या मालकांना 70 वर्षात जे जमलं नाही ते झालेलं पाहून हा घरगडी अस्वस्थ आहे. आज सर्व शिवप्रेमी आनंदात असताना मतांसाठी हिरवा झालेला हा औरंग्यप्रेमी पूर बडवून घेतोय. लक्षात ठेव, मतांसाठी औरंग्याची चाटणाऱ्या पाटग्या छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायची देखील तुझी लायकी नाही. मराठी माणसांची मतं मिळवण्यासाठी कितीही नाटकं केली तरी पत्रा चाळीतील मराठी माणसांचा शापच तुला एक दिवस रस्त्यावर आणेल.